तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आता नवीन व्हिडिओमध्ये माझी लेक काय करते, तर शाळेतून आली आत्ताच. आली की भूक लागली म्हणून जेवायला बसली. मी ती शाळेतून यायच्या टायमाला स्वयंपाक करत असते गरम गरम. आणि आली की जेवायला बसली पहिली. आणि हो बघा, जेवता जेवता ताटात भेंडी तशीच आणि उठली आणि म्हणली मला आहे ना, मला साखरेची चपाती करायची आहे. तिला असं म्हणजे लय आवडते तिला साखरेची चपाती. त्यामुळं उठली की मी म्हणलं तू लाट. मग बघा कशी साखरेची चपाती लाटली, त्यात साखर भरली आणि लाटायला पण सुरुवात केली स्वतःच. आणि बघा कशी लाटली, किती गोल आणि छान लाटतंय चपाती माझं बाळ. उठलं की त्याला 2 दिवस झालं साखरेची चपाती लागायला लागली. आता साखरेची चपाती बनव, साखरेची चपाती बनव, लय आवडती आहे. स्वतःच लाटली आणि स्वतः शिकली. तुम्हाला दाखवते आता हळूहळू काय केले बघा. म्हणून मी हिला ना कामच सांगत नाही, काय ताटात ठेवलंय पोळपूट. ही काय करते माहिती आहे का, एक काम करायला गेली की दुसरं हे करून ठेवती. तसं म्हणजे आता शिकली बरं का हळूहळू ती. शिकली चपाती करायला पण. तर बघा आता कशी टाकते या साखरेची पोळी मस्त अशी. आणि शेकते उभा राहून. खाली बस नाही ती, उभा राहून शेकायला लागली. मी म्हणलं खाली तर बस. पुढं तेलाचा डबा आणि तीन खाली बस म्हणलं तर बघा आता खाली बस म्हणलं की साखरेचा डबा पालता केला पाठीमागं. तिने बघितलं पण नाही मागं साखरेचा डबा आहे की काय. तर इथं गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना, दुसऱ्या दिवशीची शुभ सकाळ. तर माझी आंघोळ झाली होती आणि डोक्याला मी मेहंदी लावली होती. म्हणलं टावेल लावला का नाही, मग ती काय होते माहिती आहे का, सगळा टावेल काळा भांगार होते म्हणून मी गाऊन लावत असते काळा. आणि कपडे टाकली मशीनमध्ये, कपडे टाकली माझी आणि झाडून झुडून सगळं काढलं होतं मी अगोदरच. आणि घरामध्ये कसं माहिती आहे का, दार लावलं का नाही उन्हानं ती ग्रीन पीसनं हिरवा कलर घरातच असाच येतोय म्हणून. तर आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तरी पण सांगत जावा, मी व्हिडिओ तर टाकतेच आहे रोजच. आणि व्हिडिओला माझ्या लाईक पण करत जावा आणि एक छानशी कमेंट पण करत जावा. जर तुम्ही लाईक कमेंट केलं तर मी माझ्या इच्छा तरी कमीत कमी पूर्ण करू शकल. नाही लय काहीच झालं तरी माझ्या स्वतः पुरतं तरी काहीतरी करू शकल. त्यासाठी मी तुम्हाला सांगते की माझ्या व्हिडिओला आहे ना लाईक करत जावा, आवर्जून लाईक करत जावा. लाईकला पण पैसे पडत नाहीत, तुमचे जे नेट असते तुमचं महिन्याचं त्याच्यातूनच तुम्ही व्हिडिओ बघता. तर आवर्जून एक लाईक एक कमेंट नक्की करा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ शेअर करू वाटला तर शेअरसुद्धा करा. तर बघा मी आता आंघोळ करून आले की काय होते माहिती आहे का, उन्हाळ्यानं ना टिकल्याच राहत नाही, लगेचच पडून जातात त्याला. म्हणजे असं हीच राहत नाही, चिकटपणाच आहे टिकलीला. मग लगेच पडून जातात. मग रोज ती टिकली लावायला लागते आणि ते टिकलीचं स्टिकरसुद्धा लवकर निघत नाही. आता ज्या माझ्या ताई आहेत त्यांना माहिती, उन्हाळ्यात टिकलीचं स्टिकरच निघत नाही, टिकलीला चिटकून बसतं इथे. बोलायची पंचायत मला झाली आता. आणि आता इथं मोबाईल लावला होता चार्जिंगला. ही माझा छोटासा ही आहे बरं का आरसा, म्हणजे मेकअपचा. हिथंच मी केलंय, सगळं खाली आहे माझं घरामध्ये, तुम्ही बघू शकताय सगळं खाली आहे. आणि ह्या दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे, म्हणजे व्हिडिओ मी कसा काढते बघा तुम्ही आता. माझी मजा म्हणजे आईला बोलत बोलत सकाळ सकाळ मी व्हिडिओ काढत होते. कारण की 2-4 दिवस मी माझ्या आईला फोन नाही केला. माझ्या मोबाईलचा रिचार्ज संपला जुन्या कार्डाचा. त्यामुळं माझ्या आईला फोनच नाही करणं झालं मला. आईलाच फोन नाही केला मी. म्हणून ह्यांना म्हणलं तुमचा मोबाईल द्या, मी सकाळ सकाळ मग 8 वाजले असतात, माही शाळेत गेली होती. आणि 8 वाजले असतात तरी. मग म्हणलं द्या. आणि मग मी तिला बोलत बोलत फोनवर म्हणजे हे करते. पहिलं पण मी अशीच करायचे बरं का, म्हणजे मी फोनवर बोलत बोलतच कामं करायचे, भांडी घासायचे, हे करायचे. सगळी म्हणायची तू फोनवर बोलत बोलत कशी काम करते. मी बोलत असताना सुद्धा थांबत नाही, बोलत बोलत कामं करत असते मी. तर माहीचं पप्पा आहेत इथं, व्हिडिओ काढत बसलं होतं माझं. तर मी इथं छोटंसं एक गाणं म्हणते, नक्कीच ऐका बरं का. मला येत नाही एवढं, तरी पण थोडं प्रयत्न करते म्हणायचा. ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. 9 मासाचा गोळा तू ग पोटी वागविला, पोटी वागविला, आई पोटी वागविला. हाताचा पाळणा तू नेत्राचा दिवा केला. वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग. ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला आई, सांगू मी कुणाला.
सावली निघून गेली पडलो मी उन्हाला. तर एवढं छोटंसंच मला गाणं येत होतं. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि फोनवर बोलत बोलत झाडू मारण्याची आणि फोनवर बोलत बोलत मी सगळं कामं करते. कोणाचा फोन आला तर मी नाही इग्नोर करत. मी जर फोनपाशी नसले तरच मी फोन म्हणजे घेत नाही कोणाचे. आणि फोनजवळ जर मी असले तर नक्कीच मी फोनवर बोलत बोलत पण सगळी कामं करू शकते. असं नाही की मी बसते असं फोनवर बोलत तर डायरेक्टच बसूनच घेते, तसलं नाही. आणि कामं करत राहायचं. तर इथं आहे ना रात्री माहीनं ह्याची कागदं टाकली होती आणि हो काही तोडलं सगळं माहीनं. चला आता जे नवीन ताई आहेत आणि जुन्या पण माझ्या ताई आहेत, दादा आहेत, मावशी, सगळ्या माझ्या आहेत. तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला दाखवते मी माझं. नवीन ताईंना ज्यांनी बघितलं नाही त्यांना पण घराची होम टूर मी करणार आहे. सगळी म्हणजे बाहेरच्या अंगणापासून ते घरापर्यंत सगळं जेवढं आहे तेवढं मी तुम्हाला होम टूर करणार आहे. आणि करायचं आहे मला एक दिवस बरं का होम टूर. मला नक्की सांगा मी होम टूर करू की नको. तर बघा आता मी सगळं झाडून म्हणजे मारलं आहे घरातमधून. आणि मला भांडी पण घासायच्यात बरं का. आता जयंती आली ना, जयंतीसाठी मला ही सगळी भांडी घासून काढायच्यात या. तर बघू शकताय असं आहे माझं छोटंसं घर. आणि मला ह्या घराला आहे ना सजवायला आवरायला लय आवडतं. आणि मला आहे ना ह्या घरात म्हणजे वस्तू जिथल्या तिथं असल्या ना मग मला लय छान वाटतं आणखीनच. मग मला करमतं घरामध्ये. मला बाकी कुठंच करमत नाही. मग घरातच असते मी 24 तास. बाहेर नाहीच जात कुठं. मला बाहेर गेलं तरी जास्त नाही करमत. कधीतरी मी आईला काहीतरी बोलत होते बरं का इथं म्हणून असं हात झाडलं. बोलणं झालं होतं माझ्या आईचं आणि माझं. आणि बघा ह्यांनी बाहेरचं पण दाखवत होतं की बाहेरचं आवरलंय म्हणून सगळं. सकाळ सकाळ आवरतात सगळीजण आवरतात. म्हणजे ज्यांना जे सापडत त्यांना त्यांचं ते आवरत बसतात. माहीचं पप्पा हे बाहेरचं आवरतात किंवा माही पण आवडते. दोघांपैकी कुणी पण करते ते. तर चला मग माझा हा छोटासा व्हिडिओ आजचा कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय सगळ्यांना. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.